आपण सायन्स आणि मॅथ्स हे दोन सब्जेक्ट पाहतो. मॅथ्स सब्जेक्ट आपण थेरॉटिकल मानतो आणि सायन्स सब्जेक्ट काय प्रॅक्टिकल. सायन्सचं जे जेव्हा विद्यार्थ्यांना आपण एक्सप्लेनेशन टीचर काय करतात, आपल्याला सायन्सचं जेव्हा आधी प्रॅक्टिकल दाखवतात आणि जे विद्यार्थ्यांना समजते ते आपण पेपरमध्ये राईट. पण मॅथ्सचं काय होतं, शिक्षक वर्गात येतात इन्स्ट्रुमेंट घेऊन ब्लॅकबोर्डवर आणि आठवा थेरम पाहतात स्पर्शिका व छेदिका. त्याचं थेरम असं आहे की वर्तुळाच्या केंद्रातून गेलेली त्रिज्या आणि वर्तुळाच्या सेम आहे पण दोन्ही पण लँग्वेज सांगतात. तर वर्तुळाच्या बाहेरचा जो पॉईंट आहे तिथून गेलेली ही टँजंट, तुम्ही आता विचार करा टँजंट म्हणजे वर्तुळाच्या बाहेरून गेलेली एक रेषा. त्यांनी जो अँगल तयार केलेला असतो तो परपेंडिक्युलर असतो आणि त्याचं मेजरमेंट हे 90 डिग्री असते. तर त्याला म्हणायचं की टँजंट अँड सिकेंड टँजंट थेरम. आणि त्याचा व्यत्यास म्हणजे जर ही रेषा याला परपेंडिक्युलर असेल तर तो 90 अंशाचा अँगल तयार होतो. म्हणजे आता ही जर याला परपेंडिक्युलर आहे तरी तो 90 अंशाचा कोन तयार होतो. हा त्याचा व्यत्यास असेल तर ती टँजंट असते. हा तर ती टँजंट असते. हा त्याचा व्यत्यास झाला. तर हे दोन थेरम मी आता इथं प्रूव्ह करून दाखवले आहेत. छोटे जे मुलं असतात आपण ह्याच्यातून ट्रायंगल देखील फॉर्म करू शकतो. समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोणाची प्रॉपर्टी काय आहे, सगळ्या ज्या साईड्स आहेत त्या इक्वल्स असतात आणि ज्यांचे प्रत्येक अँगल जो आहे तो 60 डिग्री माप असतो. आता हे तुम्ही काय करणार विद्यार्थ्यांना, समभुज हे त्याच्यावरून की प्रत्येकाची जी लेंथ आहे 30 mm आहे. मी इथं मार्किंग केले. तर मग आपण हा समभुज त्रिकोण पाहतोय. 10वीला नाही पण जे 6वी ते 5वी ते 7वी पर्यंत. मग तुम्ही ब्लॅकबोर्डवर त्यांना सांगणार की नाही बाबा हे असं असतं, पण ते कसं विश्वास ठेवतील. तर त्याची प्रत्येकाची जी अँगल आहे तो 60च असतो, 60 डिग्री आहे राईट. तसंच हे तिन्ही पण अँगल 60 डिग्री असते असं ते आता मेजर करू. मग 180 अंश त्यांना त्याचं काय असतं, टोटल जो ट्रायंगल आहे त्याचं माप असतं. हे विद्यार्थ्यांना फक्त आपण सांगतो, पण जर त्यांना हे प्रूव्ह करून दाखवलं प्रॅक्टिकलद्वारे आणि जेव्हा पेपर असतील तेव्हा त्यांना काही अडचण येणार नाही मला तरी वाटतंय. हे सांग बरं, केंद्रीय कोणाच्या मापावरून लघु कंसाचे विषय कोणचं? केंद्रीय कोणाचं माप. सर आता आपण इथं पिंक जो सरफेस याचं फाईंड करायचंय आणि हा जो आहे तो 90 अंशाचा लघु कंस. ह्याचं माप झालं 90 अंश राईट. मग आता आपल्याला सांगितलेलं फिक्स केलेलं आहे तू? फिक्स नाही केलेलं म्हणजे आता तुम्ही सांगा किती घेऊ चालेल. 70